पुण्यामध्ये एक परिवार, बाळक साहेब घरी येता का प्रार्थनेला? म्हटलो ठीक आहे येतो. मग जरा 7च्या अगोदर येता का? आता 7च्या अगोदर बोलण्याचं कारण सगळ्यात अगोदर मला कळालं नाही. म्हटलं 7च्या अगोदर का बोलवतात? 7 नंतर सिरियल चालू होतात. याची तारू त्याची पारू, हे पडलं ते पडलं, त्याची हिटलर म्हणलं पाळकलं कसं माहिती सगळं लोकांच्या तोंडून ऐकायला भेटतं हे ते. आज आमचा इंटरेस्ट कुठं माहितीये का? सिरियल बघण्यामध्ये. मग सिरियल बघितलं की सासूमध्ये तो आत्मा संचारतो. आता माझ्या सुनेला असा त्रास द्यायचा बरं का. तिथं आदर्श सून असली तर आपण सारखं रागाने बघतो की आदर्श, मग तुला आदर्श व्हायला काय? ते फक्त रील आहे, देखावा आहे. त्याच्याकडे आमचा वेळ नाही घालवायला पाहिजे. आम्ही वेळ देवासमोर घालवायला पाहिजे. आम्ही म्हणाल का देवाच्या लोकांनो सिरियल सिनेमा, देवाच्या लोकांनो हे आम्हाला स्वर्गात नेणार नाही. आम्हाला स्वर्गात कोण नेणार आहे? तर आमची प्रार्थना. आम्हाला देव जीवनाचा मुकुट घालणार आहे. तो कशानं घालणार आहे? आमचे गुडघे जर देवासमोर आम्ही झिजवले, आम्हाला देव जीवनाचा मुकुट घालणार आहे. मला तुम्हाला सांगू द्या, आमची मंडळी कशानं वाटणार आहे? ज्यावेळेस आम्ही देवासमोर गुडघे टेकून प्रार्थना करू, देव आमची मंडळी वाढवणार आहे. मला तुम्हाला सांगू द्या, ही मंडळी, ही प्रार्थना करणारी मंडळी, उद्या ही मंडळी, ही प्रार्थना करणारी मंडळी म्हणून या पनवेल नाही तर मी म्हणतो मुंबईमध्ये ओळखली पाहिजे.